2021ची जनगणना होणं बाकी आहे, परंतु 2011ची जनगणना आपल्या समोर आहे. भारतामध्ये 25 कोटी लोक हिंदी भाषा बोलत आहेत, 7.5 कोटी लोक मराठी भाषा बोलत आहेत आणि संस्कृत बोलणारे 28,000 लोक आहेत. पण 2011च्या जनगणनेमध्ये पाली भाषा बोलणारा सध्या एकही माणूस उपलब्ध नाही आहे. प्राचीन भारताची जी राजभाषा होती ती पाली भाषा ही शिक्षणाची भाषा होती. नमस्कार, मी दीपाली कानसे. कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. महा MTV मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 3 ऑक्टोबर रोजी भारतातील इतर 4 भाषांसह पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. याच विषयावर आज आपल्यासोबत चर्चा करायला सिद्धार्थ महाविद्यालयातील पाली भाषेचे प्राध्यापक विजय मोहिते सर आपल्यासोबत आहेत. आणि या मुलाखतीच्या बाबतीत एक सुंदर गोष्ट अशी की ही मुलाखत सिद्धार्थ महाविद्यालयात होत आहे. सिद्धार्थ महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाली भाषा हा एक सुवर्ण संगम आहे. तर सर, तुमचं महा MTV मध्ये खूप खूप स्वागत. या मुलाखतीच्या सुरुवातीला या पवित्र वास्तूविषयी ऐकायला आम्हाला आवडेल. ही जी वास्तू आहे ती 1945 मध्ये जापनीज बँक होती, ती भारत सरकारने एनिमी प्रॉपर्टी शत्रू इमारत म्हणून ती जप्त केली होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1946ला सिद्धार्थ महाविद्यालय जेव्हा स्थापन केलं त्यावेळेस ते चर्नी रोडच्या बॅरॅकमध्ये ते चालू होतं आणि मिलिटरीने ते खाली करायला लावलं. त्यावेळेस ह्या 2 इमारती, मॅनकाव नाव आहे आणि अल्बर्ट, ह्या 2 इमारती बाबासाहेबांची लक्ष होतं की ह्या 2 इमारती आम्हाला मिळाव्यात आणि ते नेहरू सरकारकडे सातत्याने प्रयत्न करत होते, परंतु तसं काय होत नव्हतं. आणि म्हणून मग त्यांनी लेडी माउंटबॅटन यांना पुढे करून या 2 इमारती बाबासाहेबांनी विकत घेतल्या शासनाकडून आणि 16 लाखाला विकत घेतल्या. त्यावेळेस साधारणतः लोकांचा पगार 2 रुपये होता महिन्याचा, त्यावेळेचे 16 लाख रुपये. आणि 1946 ते 56 10 वर्षात ते पूर्ण कर्ज नील करून गेले. आणि मग ह्या 2 इमारती जेव्हा मिळाल्या त्या प्रत्यक्ष ताब्यात मिळाल्या 50ला आणि 50 पासून इथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू झालं. आता तुम्ही म्हणाल सिद्धार्थ हे नाव का ठेवलं? ते स्वतःचं नाव ठेवू शकत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज म्हणून, परंतु सिद्धार्थ हे गौतम बुद्धाचं नाव, ज्याचा उल्लेख तुम्ही पाली भाषेच्या संदर्भात केला. तर गौतम बुद्धाचं पाळण्यातलं नाव सिद्धार्थ होतं आणि आपण सारे लोक सगळे सिद्धार्थ आहोत. सिद्धार्थ जसा सामान्य माणूस होता तसे आपण सामान्य माणूस आहोत आणि त्याने अथक परिश्रमाने तो बुद्ध झाला. आणि म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक सिद्धार्थाने इथे ज्ञानार्जन करून त्याने बुद्ध बनावं म्हणून या कॉलेजचं नाव सिद्धार्थ महाविद्यालय ठेवण्यात आलं. आता आपण ज्या सिद्धार्थ महाविद्यालयात आहोत ते त्याच्या 2 इमारती आहेत, एक बुद्ध भवन आणि आनंद भवन. ते हे जे बुद्ध भवन आहे, या बुद्ध भवन मध्ये ज्या वर्गात आज आपण इथे बसलेलो आहोत तो 32 नंबर रूम हा बाबासाहेबांचा विश्रांतीचा रूम होता. आणि इथे बसून बाबासाहेब जेव्हा जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा ते राजगृहात न थांबता, कारण राजगृह तेव्हा हॉस्टेल बनवलं होतं म्हणून ते सिद्धार्थ महाविद्यालयात उतरायचे. आणि इथे 50 नंतरचे अनेक पुस्तकं जे 50 नंतर लिहिली गेलेली आहेत, त्याच्यामध्ये रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन अँड एन्शियंट इंडिया, रिडल्स इन हिंदुइझम अँड बुद्धा अँड कार्ल मार्क्स, ही जी पुस्तकं आहेत ती बहुतांशी पुस्तकातली पानं काही दिल्लीला आणि काही मुंबईत लिहिली. ते हे ठिकाण आहे 32 नंबर रूम आणि इथेच त्यांच्या गुप्त मिटिंगा सुद्धा होत होत्या. म्हणून हा जो वर्ग आहे तो आपल्यासाठी फार ऐतिहासिक आहे. ज्यांच्या नावावरून या कॉलेजला नाव मिळालंय ते तथागत गौतम बुद्ध, त्यांनी पाली भाषा लोकांपर्यंत पोहोचवली, लोकांमध्ये रुजवली आणि त्याच पाली भाषेला 3 ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. तर त्या पाली भाषेचा इथवर प्रवास कसा झाला? पाली भाषा ही गौतम बुद्धाच्या आधी बोलली जात होती आणि आपल्याला हे माहिती आहे की भारतामध्ये मध्ये मोदींनी आता नालंदा म्हणजे नालंदाचा विकास केलेला आहे मोदीजींनी. तर आपल्याला भारतीयांना फक्त 2च विद्यापीठं माहिती आहेत, नालंदा आणि तक्षशिला, परंतु आता उत्खननामध्ये 30 पेक्षा जास्त विद्यापीठं आज आपल्याला सापडलेली आहेत. ह्या विद्यापीठांमध्ये त्या काळात प्राचीन भारताची जी राजभाषा होती ती पाली भाषा ही शिक्षणाची भाषा होती. आणि म्हणून बुद्धांच्या आधी साधारणतः 500 वर्षे ही भाषा बोलीभाषा म्हणून रुजली होती. आणि म्हणून आणि ती ज्या प्रदेशात सिद्धार्थ गौतम बुद्ध राहत होते तो कोसल, त्या कोसलमध्ये त्यांचं राज्य येत होतं कपिलवस्तू, तर ती कोसल आणि मगधाची भाषा होती आणि म्हणून त्यांची बोलीभाषा होती. त्यासाठी त्यांनी याच बोलीभाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आपल्या विचारांचा त्यांनी उपयोग करून घेतला. पण तू पालीला आज आपण पाली म्हणतो, ही 4थ्या आणि 5व्या शतकात आचार्य बुद्धघोष यांनी तिला नाव दिलं पाली. तिचं आधीचं नाव आहे मागधी, मगध देशाची भाषा म्हणून मागधी. परंतु तिचं पाली का झालं तर पालीमध्ये दुसरं काही नाही आहे, फक्त बुद्ध वचन आहे. जर बुद्ध वचनच पालीमध्ये आहे मग तिला त्यांनी त्याची व्याख्या अशी बनवली, पालती रखती पाली,
म्हणजे जी बुद्ध वचनाचं पालन करते आणि रक्षण करते ती पाली. आणि म्हणून त्या भाषेचं मागधी नंतरचं नाव 4थ्या आणि 5व्या शतकात पाली बनलेलं आहे, जे रक्षण आणि पालन करते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून काय काय प्रयत्न केले गेले? बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा घटनेमध्ये पाली भाषेला 8व्या परिशिष्टामध्ये घातलं, परंतु ती संभावित भाषा म्हणून त्याला 8व्या परिशिष्टात ज्या मान्यताप्राप्त भाषा त्याच्यात ती येऊ शकली नाही. बाबासाहेबांना तेवढा वेळ मिळाला नाही आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर आपण बघाल की अनेक लोकांनी प्रयत्न केले, विशेष करून उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि मुंबई विद्यापीठात अनेक लोकांनी पत्रव्यवहार करून नंतर न्यायालयाचा आधार घेऊन ही भाषा अभिजात भाषा बनावी यासाठी प्रयत्न केला. कारण अभिजात भाषेचा जो निकष आहे 2000 वर्षा किंवा 1500 वर्षापूर्वीचा पुरावा असणं आवश्यक आहे. पण पाली भाषेला तर 3000 वर्षाचा पुरावा आहे. आणि पहिल्यांदा भारतात काही लिहिलं गेलं असेल ते ओरिजिनल पालीतून लिहिलं गेलेलं आहे. ते अशोकाचे शिलालेख, त्याला आपण अशोकन इन्स्क्रिप्शन म्हणतो. तर अशोकाचे शिलालेख आहेत हे सगळे पालीमध्ये आहेत. आणि जी स्क्रिप्ट आहे ती ब्रह्मी स्क्रिप्ट आहे, ज्याला आता आपण धम्मलिपी म्हणून ओळखतो. तर ह्या जे काय मुळातून पहिल्यांदा लिहिलं गेलं ते पालीतून लिहिलं गेलं असल्यामुळे या पालीचा जे पुरावे आहेत शिलालेखातले, त्याने या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खूप प्रयत्न झाले. परंतु या सरकारचं आपण अभिनंदन करूया की त्यांनी देर आहे दुरुस्त आहे या भाषेला अभिजात दर्जा दिला. पाली भाषेला अभिजात भाषेचा आता दर्जा मिळालाय, तर ती पुन्हा व्यवहारात रुजवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, काय किंवा काय प्रयत्न केले जातील असं तुम्हाला वाटतं? खूप छान प्रश्न आहे तुमचा मॅडम. 2021 ची जनगणना होणं बाकी आहे, परंतु 2011ची जनगणना आपल्या समोर आहे. भारतामध्ये 25 कोटी लोक हिंदी भाषा बोलत आहेत, 7.5 कोटी लोक मराठी भाषा बोलत आहेत आणि संस्कृत बोलणारे 28,000 लोक आहेत. पण 2011च्या जनगणनेमध्ये पाली भाषा बोलणारा सध्या एकही माणूस उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून आम्ही पालीचे विद्यार्थी शिक्षक म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय की आज आपण बघतोय की जो बौद्ध समाज आहे तो आपले बारशेपासून लग्न आणि अंत्यविधीपर्यंत सगळे विधी पालीतून बोलतो. परंतु जेव्हा जनगणनेचे लोक येतात तेव्हा त्यांना ते सांगत नाहीत की आम्हाला अवगत भाषा म्हणून पाली येते किंवा आम्ही पाली भाषा बोलतो, ते बोलत नाहीत. म्हणून आता आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि जे आज स्वतःला बौद्ध समजतात त्यांना आम्ही हे सांगतो की तुम्ही मराठी भाषा मातृभाषा म्हणून तुम्ही जरूर सांगा, आम्हाला अजिबात त्याचा विरोध नाही आहे. पण आमचं हेही म्हणणं आहे की त्याच्याबरोबर पाली भाषा ही अवगत भाषा आहे असं जर तुम्ही नोंद केली तर तिला बोलीभाषा म्हणायला वेळ लागणार नाही. आज ती संस्कृतसारखी धर्मग्रंथांची भाषा आहे, परंतु ती बोलीभाषा व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याच्याच बरोबर आज अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे त्या दर्जाचा आपल्याला भविष्यात खूप फायदा होणार आहे आणि त्या संदर्भात आपण जरूर चर्चा करू. परंतु ही बोलीभाषा होण्यासाठी आज आम्ही प्रयत्न करतोय की जसं पालीचं सगळं लिटरेचर डॉक्टर रीस डेव्हिस, मिसेस अँड मिस्टर रीस डेव्हिस या दोघांनी संपूर्ण इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्रिपिटक, त्यांच्या अट्टकथा आणि टीका साहित्य 140 ग्रंथ आहेत, ते सगळे आज इंग्रजीत उपलब्ध आहेत. हिंदीमध्ये पण मोठ्या प्रमाणात भाषांतर झालेलं आहे, परंतु मराठीत फार कमी भाषांतर झालेलं आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे आणि शासनालाही विनंती आहे की मराठीमध्ये हे सगळं भाषांतर होऊन हे सामान्य मराठी जणांपर्यंत पोचावं आणि ती आज ग्रंथात दडलेली भाषा आणि ते आमचं ओरिजिनल तत्वज्ञान, आमच्या प्राचीन पूर्वजांचं तत्वज्ञान आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर हे मराठीत मोठ्या प्रमाणात भाषांतर व्हायला पाहिजे. तर ही भाषा पुन्हा एकदा बोली भाषा व्हायला वेळ लागणार नाही. जसं तुम्ही म्हणालात की पाली भाषा ही सध्या ग्रंथ भाषाच आहे, तर ती बोली भाषा व्हावी यासाठी शिक्षण क्षेत्रात काय पावलं उचलली गेली पाहिजेत? आता सध्या 5-6 विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रात पाली भाषा शिकवली जाते. त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठ 1910 पासून पाली शिकवले जाते. मध्यंतरीचा एक पॅच सोडला, 90ला ती बंद झाले होते. 2007 पासून पुन्हा एकदा पाली सुरू झालेला आहे. आज ते हयात चालू आहे. पुणे विद्यापीठात आहे, त्याच्यानंतर औरंगाबाद, नागपूर, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर नांदेड या विद्यापीठात पाली शिकवलं जातं. आमची विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमध्ये आणि भारतातल्या सर्व विद्यापीठांमध्ये पाली भाषा सुरू झाली पाहिजे. आणि त्याच्याबरोबरच आपल्या देशाचा जो ऑथेंटिक इतिहास आहे, जो प्रमाणबद्ध इतिहास आहे, तो पाली साहित्यात जास्त दडलेला आहे. आणि कारण जे ट्रॅव्हलर्स आलेले आहेत, म्हणजे प्रवासी जे आलेले आहेत, ज्यांचा मी उल्लेख जाणीवपूर्वक करू इच्छितो, ते यॉनसॅंग फायन आणि सिंग यांनी जे आपले प्रवास वर्ण लिहिलेले आहेत आखोदेखी, जो भारत त्यांनी पाहिला तो भारत त्यांनी जसा लिहिला. मी उदाहरण देईन यॉनसॉंगचं. यॉनसॉंगने तानसान सुयुकी नावाचं
आत्मकथन लिहिलेलं आहे, म्हणजे प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. त्याच्यात 15 वर्ष जो अख्खा भारत त्याने जो फिरला, म्हणजे अख्खा भारत म्हणजे तो अफगाणिस्तानापासून चायनाच्या बाउंड्रीपर्यंत इतका मोठा भारत, तो भारत जेव्हा पायी फिरला आणि त्याने जे पाहिलं ते 15 वर्षात पाहिलेलं सगळं त्याने लिहून काढलं. हे सगळं लिहिलेलं आहे. तो आता भारताचा इतिहास आहे. पण हे सगळं साहित्य पाली साहित्यात दडलेलं आहे. ते जर बाहेर आलं तर भारतातली फार गोष्टी बदलतील. ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी रायटिंग स्पीचेसमध्ये असं म्हटलं, की पाली भाषा ही भारताचं गुपित खोलणारी मास्टर चावी आहे, म्हणजे गुरुकिल्ली आहे. जर आपण ह्या गुरुकिल्लीचा वापर केला तर भारतातील अनेक दडलेली गुपितं आज ओपन होऊ शकतात किंवा लोकांसमोर येऊ शकतात. आणि म्हणून ह्या पाली भाषेला शिक्षणाचा दर्जा दिला तर मी एक अशी विनंती करेन की 1ली ते 12वी पर्यंत आपल्याला पाली भाषेला एक मराठीला पर्याय म्हणून किंवा इतर भाषांना पर्याय म्हणून स्वैच्छिक पाली भाषा ही केली पाहिजे. आणि त्याच्याबरोबरच जी ब्राह्मी लिपी आहे ती लिपी अंकलिपीसारखं आपण त्याला पुस्तकाच्या पाठीमागे जर दिली तर शिलालेख वाचताना आमच्या भारतीय मुलांना कुठलाही कठीणता येणार नाही. ते सहज वाचतील आणि आपला इतिहास समजून घेतील. तर पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, तर त्यामुळे आता भाषेला काय फायदा होईल? खूप चांगला प्रश्न आहे आपला. कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीला आत्तापर्यंत फक्त काहीतरी 38 कोटी रुपये अद्याप दिलेले आहेत. आणि तमिळ भाषेला पण काहीशे रुपयात कोटी रुपयात दिलेले आहेत. ॲक्च्युली 500 कोटीची तरतूद आहे. आणि ज्यावेळेस केंद्र सरकार राज्य सरकार मिळून जर एखाद्या भाषेला 500 कोटी रुपये देतात तर त्याचा फायदा काय होतो ते मला सांगायला आवडेल आपल्याला. कारण 2005 साली ज्यावेळेस संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबरोबर 2-1 वर्षामध्ये नागपूरमध्ये संस्कृत विद्यापीठ उभं राहिलं. आज आम्हाला आशा आहे की लवकरात लवकर आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याची जी तरतूद सरकारने, केंद्र सरकार, राज्य सरकारने योग्य पद्धतीने जर खर्च केला तर आम्हाला पालीचा शिक्षक म्हणून मला एक आशा आहे की लवकरात लवकर पाली विद्यापीठ मुंबई किंवा नागपूर कुठेही हो, परंतु ते लवकरात लवकर उभं राहिलं तर त्याचा एक फायदा होईल. 2012 पर्यंत UPSC मध्ये पाली भाषा होती, परंतु 2013ला UPSCतनं पाली भाषा काढून टाकली गेली. त्या वर्षी 265 विद्यार्थी UPSC पाली भाषा घेऊन पास झाले होते. पण 13ला ही पाली भाषा रद्द झाली. त्याला कारण काय दिलं तर 2011च्या जनगणनेमध्ये पाली भाषा बोलणारा भारतात एकही माणूस उपलब्ध नाही, म्हणून तिला श्रीलंका, कंबोडिया आणि बाहेरची भाषा म्हणून, विदेशी भाषा म्हणून तिला रद्दबातल केली. आणि म्हणून आता ती केस कोर्टात होती. डॉक्टर भालचंद्र खांडेकर हे ती केस लढत होते आणि केसचा निकाल लागण्याच्या आधी त्यांचं निधन झालं. पण केस आज त्यांच्या बाजूने लागली. मी शासनाला विनंती करेन की आज न्यायालयाने निकाल दिलेला आहे, आपण ती लवकरात लवकर सुरू झाली तर आमची अशी इच्छा आहे की सिद्धार्थ महाविद्यालयातून UPSC पास झालेली मुलं पाली भाषेतून बाहेर पडावी असं शिक्षक म्हणून आमची इच्छा आहे. आणि लवकरात लवकर ती MPSCला पण महाराष्ट्रात सुरू व्हावी की जेणेकरून रोजगाराची भाषा सुद्धा पाली भाषा होईल आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी पाली भाषा शिकतील, अशी शिक्षक म्हणून मी एक अपेक्षा बाळगतो. सिद्धार्थ महाविद्यालयात जो पाली भाषेचा कोर्स चालतो तो कशा प्रकारे चालतो आणि विद्यार्थ्यांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो? आमच्याकडे 2 प्रकारचे पाली भाषा शिकवली जातात. पहिली गोष्ट की आमच्याकडे 11वी ते 15वी BAचा कोर्स आहे. मी स्वतः 11वी ते 15वी BA केलेला आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की अनागरिक धम्मपाल ज्यांनी बंगालमध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केली, त्यांचे शिष्य धर्मानंद कोसंबी, हे नाव तुम्ही ऐकलं असेल. धर्मानंद कोसंबींचे 3 शिष्य आहेत. त्यातलं एक आहे चिवी जोशी, ज्याला तुम्ही मराठी विनोदी लेखक म्हणून ओळखता, पण ते पाली पंडित होते. त्यांनी बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये पाली भाषा सुरू केली सयाजीराव गायकवाडांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये 1910 साली NK भागवतांनी पाली सुरू केलं. आणि तिसरे PB बापट यांनी पुणे विद्यापीठामध्ये पाली सुरू केलं. आता ह्या तिघांनी जेव्हा इथे पाली सुरू झाल्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये पाली मोठ्या प्रमाणात सुरू झालं, परंतु इथे पालीचे जाणकार नव्हते. पण सुरुवातीला तंगारे, त्याच्यानंतर बापट यांनी जे पाली व्याकरण आणि चिवी जोशींनी जे पाली व्याकरण दिलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये पाली जाणकार हळूहळू सुरू झाले. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 साली तेव्हा सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली आणि इमिजिएटली 46ला इथे पालीची तरतूद करून दिली. म्हणजे धर्मांतर झालं नव्हतं, धर्मांतर तर 56 झालं, परंतु इथे मात्र पाली त्यांनी सुरू केले होते. आणि तिथून पाली हयात अद्याप आपल्याकडे
बी एचा कोर्स म्हणून चालू आहे. तर हा डिग्रीचा कोर्स आहे 11वी ते बी ए. त्याच्यानंतर आपल्या मुंबई महानगराचे पहिले बुद्धिस्ट महापौर डॉक्टर पी टी बोराळे यांनी 1982 साली मुंबई विद्यापीठाचा एक रेकग्नाइज कोर्स आपल्या कॉलेजमध्ये सुरू केला. हा रेकग्नाइज कोर्स जो चालू आहे तो अजून हयात चालू आहे, म्हणजे 82 पासून ते आता. आणि दरवर्षी 50 ते 60 विद्यार्थी आपल्याकडे इथे पाली शिकतात. आणि आम्ही त्यांना सांगतो की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या त्या ठिकाणी बुद्ध विहार आहेत, त्या बुद्ध विहारात पाली भाषा सुरू करा. आणि आता आम्ही सुरू केलेलं आहे घर घर पाली आणि पाली करू वैभवशाली, असा आम्ही नारा दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर या मुलाखतीसाठी. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा.